नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर सूच्या किंवा सूची म्हणजे काय, राज्य सूची, केंद्र सूची, समवर्ती सूची, जे भारतीय परिशिष्टाच्या किंवा अनुसूचीच्या किंवा स्केड्यूल किंवा शेड्यूल म्हणू शकतो. स्केड्यूल 7 मध्ये दिलेलं आहे. आता 7 मध्ये सूची दिलं, हे पण कसं पाठ करा. सूच्या आणि 7, सूचीचा स आणि 7चा स अशा पद्धतीने पाठ करा. ठीक आहे. 7व्या शेड्यूल मध्ये काय दिलेलं आहे, सूची दिलेले आहेत. 3 सूची, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. तर मग ऑलरेडी आपण याच्यावरचा एक व्हिडिओ पाहिलेला आहे. आज काय बघणार आहोत आपण, मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न बघणार आहोत. कंबाईन गट ब आणि गट क मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न बघणार आहोत. आणि या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये, जो याच्या आधीचाच व्हिडिओ होता, त्याच्यात आपण काय बघितलेलं, कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षेला आलेले प्रश्न. ठीक आहे. त्याच्यात 8 प्रश्न होते, आपण त्याचे इन डिटेल पाहिलेले. ठीक आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पण जाऊन 100% पहा. ते प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहे आणि हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं की आपला तो व्हिडिओ झाला की मी मुख्य परीक्षेवरचा व्हिडिओ आणेल आणि नंतर केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची हे सेपरेट व्हिडिओ पण आणेल, जे मी आणणार आहे. ठीक आहे. त्याच्यातला एक व्हिडिओ आज मी आणत आहे. दुसरी गोष्ट, हे व्हिडिओ झाले की मी एक व्हिडिओ कशावर आणणार आहे तुम्हाला सांगते. तो नक्की बघा की मूलभूत कर्तव्य जे आहे आपले, ते मूलभूत कर्तव्य जे 11 आहे ते कशा पद्धतीने पाठ करायचे ट्रिक्सच्या स्वरूपात, आधी एक त्याच्यावर व्हिडिओ आणेल. आणि तो व्हिडिओ फक्त त्याच गोष्टीसाठी असेल, त्याच्यात बाकी मी काहीच शिकवणार नाही. फक्त एवढंच शिकवेल की ते कशा पद्धतीने पाठ करायचे. आणि एकदा ते पाठ झाले की मग आपण पूर्व परीक्षेला, मुख्य परीक्षेला काय काय प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर व्हिडिओ आणू. कारण आहे ना, प्रश्न कुठे चुकतात, कारण आपल्याला सिक्वेन्स माहिती नसतो. वेळ कुठे जातो, सिक्वेन्स लावण्यात वेळ जातो. ठीक आहे. तर मग आपल्याला जर सिक्वेन्स सहजगत्या माहिती असेल ना, तर आपले उत्तर पण झटाझट सुटतात आणि आपले मार्क्स पण पटापट वाढतात. तर म्हणून तो व्हिडिओ असेल फक्त मूलभूत कर्तव्य लक्षात कसे ठेवायचे, आणि त्याच्यानंतर मग सिक्वेन्सने त्याच्या पुढचे व्हिडिओ असतील तर ते तुम्ही नक्की बघा. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा बरं, हा सोर्स काय आहे, आदरणीय प्रवीण सोरमले सरांच्या पुस्तकातून मी तुम्हाला शिकवत आहे. आणि कालचा सोर्स काय होता, तर ज्ञानदीप अकॅडमीचं जे अनालिसिसचं पुस्तक आहे तो सोर्स मी वापरलेला आहे. पण ते पुस्तक मी दाखवत नाही. तर मग मी काय दाखवते, सोर्स एक बेसिक म्हणून ते पुस्तक घेतलेलं आहे आणि मग मी अदर बुक्समधून इन्फॉर्मेशन किंवा जे प्रश्न असतील ते मी दाखवते. ठीक आहे. तर आज आपण आदरणीय प्रवीण सोरमले सरांच्या पुस्तकातून मुख्य परीक्षेचे प्रश्न कंप्लीट करूया. बघा, सूच्या किंवा अधिकार विभागणे. पहिला प्रश्न आहे, संघ सूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश आहे. काय विचारलं आहे. मी नेहमी सांगते की आहे विचारलं आहे, नाही विचारलं आहे, अशा गोष्टी नीट बघत जा. बघा, ऑप्शन्समध्ये काय दिलेले, प्रदर्शनासाठी चित्रपटाला परवानगी, आंतरराज्य नदी आणि नदीखोऱ्यांचा विकास, वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खाणी आणि खनिज विकास नियंत्रण करणे. आता मला एक सांगा, आपण कालच्याच व्हिडिओमध्ये काय बघितलेलं, वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण हे कशात येतं, हे समवर्ती सूचीत येतं. राज्य सूचीतून समवर्ती सूचीत 5 विषय घातले होते, बरोबर. 5 विषय ते 42वी घटना दुरुस्ती 1976 झाले होते. ह्या सगळ्या गोष्टी मी इथे रिपीट करणार नाही, तरी मी तुम्हाला सांगितलं. तर मग वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण हे कशात येतं, तर हा भाग कशातील, समवर्ती सूचीतील. मग बघा, इथे क आहे, हा ऑप्शन गेला. इथे पण क आहे, हा ऑप्शन गेला. आणि वरीलपैकी सर्वमध्ये पण क आहे, हा ऑप्शन पण गेला. मग उत्तर काय राहतं, अ, ब आणि ड. म्हणजे अ, ब आणि ड. संघ सूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश आहे, तर अ, ब आणि ड विषयांचा समावेश आहे. ठीक आहे. बघा, आता
एकदा ते विषय पुन्हा वाचते, प्रदर्शनासाठी चित्रपटाला परवानगी, आंतरराज्य नदी आणि नदी खोऱ्यांचा विकास आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खाणी आणि खनिज विकास नियंत्रित करणे, हे सगळे संघसूचीतले विषय आहे। हां, आता बघा स्पष्टीकरणामध्ये घटनेतील भाग पुन्हा वाचते बघा। घटनेतील भाग 11 मधील कलम 245 ते 255 बघा। घटनेतील भाग 11 मधील कलम 245 ते 255 मध्ये केंद्र राज्य यामधील कायदेविषयक संबंधीच्या तरतुदी आहेत। काय म्हटले त्यांनी? 245 ते 255 मध्ये केंद्र राज्य यामधील कायदेविषयक, ठीक आहे, कायदेविषयक, कारण त्याच्यात 3 टाईपचे आहेत, त्याच्यापैकी हे कायदेविषयक संबंधीच्या तरतुदी आहे। हा, घटनेने केंद्र व राज्यांमध्ये कायद्याच्या विषयांची विभागणी 3 गटांमध्ये केलेली आहे, संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची। पुढे बघा, संघसूची, कायदे करण्याचा अधिकार संसदेला, एकूण विषय 98। आता बघा इथे जे दिलेलं आहे ना त्याच्यात आणि कालच्या याच्यात थोडी तफावत असेल, ती तफावत का आहे हे मी सांगू शकत नाही, पण दिलेलं आहे दोन्ही पुस्तकात, तर आपण दोन्ही गोष्टी प्रमाण मानून दोन्ही पुस्तकातल्या लक्षात ठेवू, ठीक आहे, आणि दोन्ही बुक्स अपडेटेड आहे। हां, त्यामुळे आपण सध्या तरी आता ते कसं आहे का आहे हे मी पण आत्ता नाही सांगू शकत तुम्हाला, समजा मला काही समजलं तर मी 100% त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ आणेल, ठीक आहे। बघा, संघसूची, कायदे करण्याचा अधिकार संसदेला, एकूण विषय 98। आपण काय वाचलेलं कालच्या व्हिडिओमध्ये? एकूण विषय होते, पूर्वी होते 97 सुरुवातीला आणि आता झाले 100, इथे दिलंय 98, ठीक आहे। काय काय दिलंय त्याच्यात? उदाहरणार्थ संरक्षण, बँकिंग, सेन्सॉरशिप, चलन, विमा, पाणी वाटप, जनगणना, खनिज विकास, परराष्ट्र धोरण इत्यादी। राज्यसूची बघा, राज्य विधिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार, एकूण विषय किती? 59 म्हटलं आहे, काल आपण किती पाहिले? सुरुवातीला होते 66 आणि आता आहे 61, याच्यात दिले आहे 59, ठीक आहे। उदाहरणार्थ पोलीस, सार्वजनिक व्यवस्था, कृषी, तुरुंग, बाजारपेठा, सिनेमागृह, जुगार इत्यादी। हां, पुढे बघा समवर्ती सूची, संसद व राज्य विधिमंडळाला यावर कायदे करण्याचा अधिकार, एकूण 52 विषय, ठीक आहे। कालही आपण 52च पाहिले, एकूण पूर्वी 47 होते, आता आहे 52, ठीक आहे। उदाहरणार्थ नागरी कायदा, विवाह व घटस्फोट, वीज, वजने व मापे, वर्तमानपत्रे, औषधे, शिक्षण, प्रेस, कुटुंब नियोजन, वने। आता पुढचा प्रश्न बघा, सामाजिक सुरक्षा, एकूण 10 प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यातला आजचा दुसरा प्रश्न बघा, सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा हा विषय डॅश डॅश मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, तर हा विषय आलेला आहे समवर्ती सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे, पाठ करून टाका। हां, सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे। पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश हा केंद्र सूचीत आहे विचारला आहे, ठीक आहे। कोणता विषयाचा समावेश हा केंद्र सूचीत आहे, ठीक आहे। रेल्वे तर केंद्र सूचीत आहे, युद्ध आणि शांतता पण केंद्र सूचीत आहे, पोलीस जे आहे ते राज्य सूचीत आहे आणि शेती आहे पुढे। हा, तर मग क तर ऑप्शन नाहीच आहे, क जिथे जिथे असेल ते ऑप्शन कट होईल, क क आणि इथे आहे क। आता उरतं ऑप्शन काय? फक्त 3 नंबरचं, ज्याच्यात काय आहे अ आणि ब। तर मग उत्तर काय आलं आपलं? 3 नंबरचं, म्हणजे रेल्वे आणि युद्ध व शांतता हे कशात आहे? केंद्र सूचीत यांचा समावेश आहे। हां, राहील लक्षात? अशा पद्धतीने इलिमिनेट करून आपण पुढे पुढे जायचं असतं। बघा, शेती आणि पोलीस, शेती आणि पोलीस दोघं पण काय आहे? राज्य सूचीतले विषय आहेत, ठीक आहे। मी इथे लिहून ठेवते दोन्हींसाठी राज्य सूची, ठीक आहे, नीट लक्षात ठेवा, तुम्हाला दाखवून पण देते। हे बघा, हे आहे आपली राज्य सूची, त्याच्यात पोलीस आहे बघा, पोलीस एक्साइज मेन्स 2017 ला पण हा प्रश्न विचारला आहे। आणि त्याच्यानंतर हे बघा 14 नंबरला आहे
शेती, कृषी शिक्षण आणि संशोधनासहित. ठीक आहे, 9 नंबरचा नाही, किती 14 नंबरचा विषय शेती आहे. पुढे बघा, स्पष्टीकरण बघू काय काय दिलेलं आहे. ज्या विषयासंबंधी संपूर्ण देशात एकरूपता असणे अपेक्षित आहे असे विषय केंद्र सूचीत समाविष्ट असतात. आता बघा, हे जे डेफिनेशन दिलेले आहे ना, ह्या फार सुंदर दिलेले आहेत. आणि हेच जेव्हा मी तुम्हाला स्पष्टीकरण म्हणून ट्रिक्सच्या स्वरूपात सांगणार आहेत ना, ह्या गोष्टी आत्ताच तुम्ही लक्षात ठेवा की समवर्ती सूची, केंद्र सूची, राज्य सूचीतले विषय कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. बघा, पुन्हा सांगते, ज्या विषयासंबंधी संपूर्ण देशात एकरूपता असणे अपेक्षित आहे असे विषय केंद्र सूचीत समाविष्ट असतात. उदाहरणार्थ बघा, संरक्षण, बँक व्यवहार, रेल्वे, विमा, दळणवळण, युद्ध व शांतता इत्यादी. पुढे बघा, राज्य सूचीचं काय सांगितलंय त्यांनी, क्षेत्रीय व स्थानिक दृष्ट्या महत्त्वाच्या व जेथे स्थानिक हिताचे वैविध्य असण्याची शक्यता असणे महत्त्वाचे आहे असे विषय राज्य सूचीत असतात. सामान्य परिस्थितीत या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्यांना असतो. ठीक आहे, उदाहरणार्थ पोलीस, नंतर कृषी इन ब्रॅकेट शेती, जे आपण इतक्यात पाहिलं, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, हे पण आधीच्या ऑप्शनमध्ये आलं होतं, चित्रपट आणि बाजारपेठा नाही, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता हे पुढे ऑप्शनमध्ये येणार आहे. ठीक आहे, चित्रपट आणि बाजारपेठा. ठीक आहे, समजल्या ह्या गोष्टी. आता आपण समवर्ती सूचीची डेफिनेशन त्यांनी काय दिली आहे ते बघू. बघा, ज्या विषयांबाबत समान कायदे असावेत व आवश्यकता नाही असे विषय समवर्ती सूचीत असतात. उदाहरणार्थ विद्युत, दिवाणी प्रक्रिया, कामगार कल्याण इत्यादी. बघा, पुढे बघा, स्थानिक शासन या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या 7व्या सूचीतील डॅश डॅश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर आहे राज्य सूची. ठीक आहे, हा प्रश्न काल पण आपल्याला आला होता. राज्यघटनेतील 7व्या परिशिष्टात 3 विषय सूचींचा समावेश होतो. त्यातील विषयांची संख्या मूळ घटनेतील संख्या. केंद्र सूची 98, राज्य सूची 59 आणि समवर्ती सूची 52. ठीक आहे, मी पुन्हा सांगते, या आकड्यांमध्ये तफावत आहे. कालचे आकडे आजचे आकडे वेगळे आहे, पण लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि मला समजा काही खुलासा झाला तर मी नक्की तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवून सांगते. स्थानिक शासन हा विषय राज्य सूचीत येतो. राज्य सूचीतील हा विषय क्रमांक 5 आहे. ठीक आहे, आता 101वी घटना दुरुस्ती 2006ची आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाणिज्याच्या प्रक्रियेतील पुरवठ्यावर भारत सरकारकडून वस्तू व सेवा कर लावला जाईल, गोळा केला जाईल आणि असा कर वस्तू व सेवा कर परिषदेच्या शिफारसीनंतर संसदेने कायदा करून विहित केलेल्या पद्धतीनुसार केंद्र व राज्यांमध्ये विभागला जाईल. तसेच संविधानामध्ये 279A नुसार वस्तू आणि सेवा कर परिषदेची स्थापना करण्यात आली. नव्याने समाविष्ट झालेली कलमे बघा, 246A आणि 279A. नीट लक्षात ठेवा. पुन्हा मी त्याला हायलाइट पण करते. 246A आणि 279A. रद्द झालेले कलम बघा, 268 हे रद्द झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, राज्य सूचीतील विषयासंबंधी केंद्र सरकार विधिनियम करू शकते. टॅक्स असिस्टंट मेन्स 2018ला प्रश्न आहे. आपण सगळे ऑप्शन वाचू. जर संसदेने बहुमताने ठराव करून जाहीर केले की राज्य सूचीतील विषय हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असेल तर. दुसरा ऑप्शन आहे, जर राज्यसभेने 2/3 बहुमताने ठराव करून जाहीर केले की राज्य सूचीतील विषय हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असेल तर. आणि तिसरा ऑप्शन, जर राष्ट्रपतीने आदेश दिला तर. आणि चौथा ऑप्शन, जर केंद्रीय मंत्रिमंडळाने तसे करण्यास ठरवले तर. ठीक आहे, हा प्रश्न छान आहे. ह्या टाईपचे प्रश्न विचारले गेले आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. तर राज्य सूचीतील विषयासंबंधी केंद्र सरकार विधिनियम करू शकते. त्याचं उत्तर आहे, जर राज्यसभेने 2/3 बहुमताने ठराव करून जाहीर केले की राज्य सूचीतील विषय हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असेल. कोणी, जर राज्यसभेने जाहीर केले तर. ठीक आहे, बघा पुढे काय स्पष्टीकरण बघू आपण. राज्य विषयांवर संसदेचा कायदा करण्याचा अधिकार.
असामान्य परिस्थितीत राज्य सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. तर ती परिस्थिती कोणत्या आहे त्यापुढे दिलेल्या आहेत. जेव्हा राज्यसभा 2/3 बहुमताने, आता आहे ना हे लक्षात ठेवा काय म्हटले त्यांनी 2/3. इथे 1/3, 2/5 असं काही पण करू शकतात. त्यामुळे मग 2/3 असं नीट लक्षात ठेवा. जेव्हा राज्यसभा 2/3 बहुमताने तसा ठराव पारित करते, असा ठराव 1 वर्षाच्या कालावधीसाठी अंमलात राहतो. कलम 249. ठीक आहे. पुढे बघा, पुढच्या 2 कंडिशन काय आहे. राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाल्यानंतर राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. कलम 250. हे जे कलम आता येत आहेत ना 249, 50, 252 याच्यावर जोड्या लावायला प्रश्न आलेले आहेत पूर्वला आणि मुख्यला. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला अगदी पोटतिडकीने काय सांगते की मुख्यचे पण प्रश्न ऐकत जा. मी दोन्ही सिरीज चालू केलेल्या आहेत, त्या पण फ्रीमध्ये आहेत. ठीक आहे. आणि ते पण बुक्समधून शिकवते मी, ॲनालिसिसच्या बुक्समधून. एकूण एक प्रश्न घेतीये, एकूण एक सब्जेक्ट घेतीये. मग त्याचा फायदा करून घ्या. कळतंय का. 200 आता हे जे मी सांगतेय हे कलम याच्यावर जोड्या लावायला प्रश्न आलेले आहेत पूर्वला पण आणि मुख्यला पण. बघा, राष्ट्रीय आणीबाणीत घोषित झाल्यानंतर राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. कलम 250. नंतर पुढची कंडिशन, जेव्हा 2 किंवा अधिक राज्ये राज्यसूचीतील विषयांवर संसदेने कायदा करावा अशी विनंती करणारा ठराव संमत करतात. कोण? जेव्हा 2 किंवा अधिक राज्ये राज्यसूचीतील विषयांवर संसदेने कायदा करावा अशी विनंती करणारा ठराव संमत करतात. ज्या राज्यांनी ठराव संमत केला आहे अशा राज्यांनाच हा कायदा लागू होतो. हे कशात दिलंय? कलम 252. आता मी हे पण आहे ना, हे पण ट्रिक्सच्या स्वरूपात तुमचे पाठ करून घेईल. आपण चाललोय पुढे हळूहळू स्टेप बाय स्टेप. पुढे बघा, आजच्या व्हिडिओमधला 6वा प्रश्न, राज्यसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो? तर बघा, ऑप्शन्स काय दिले? सायबर लॉ, भूमी, पोलीस आणि वन. तर बघा, राज्यसूची विचारलंय ना, राज्यसूचीमध्ये आता पोलीस तर येतच 100%. आणि क तर त्यांनी सगळ्याच याच्यात दिलेलं आहे. ठीक आहे. पोलीस येतं, भूमी पण येतं. भूमी पण. बरं थांबा, या पद्धतीने जाऊ. आपल्याला हे माहिती आहे की वन कशात येतं? समवर्ती सूचीत येतं. बरोबर. मग समजा आपण हा ऑप्शन आणि हा ऑप्शन गेला ड चा. आता काय राहतं? अ, ब, क आणि ब, क. आता काय राहतं? या 2 ऑप्शनवरून काय कळतं? ब आणि क. ब आणि क 100% बरोबरच असणार. ब आणि क. मग आपल्याला फक्त सायबर लॉ. आता सायबर लॉ जरी माहीत नसेल तर आपण ॲटलिस्ट असा विचार करू शकतो, मे बी केंद्र सूचित असू शकतो. मग आता मलाही नाही माहिती आहे कन्फर्म कोणत्या सूचित आहे, पण मी जस्ट असं म्हटले. आणि मग ते इलिमिनेट केलं की मग राहतं ब आणि क. मग राज्यसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो? राज्यसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो? तर भूमी आणि पोलीस यांचा. पुढे बघा, राज्यसूचीतील विषय भूमी, पोलीस, तुरुंग एक्सेट्रा. भारतीय राज्यघटनेच्या सामायिक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे? भारतीय राज्यघटनेच्या सामायिक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे? बघा, सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा आपण इतक्यात पाहिलं, हाच सामायिक सूचित विषय आहे किंवा समवर्ती सूचित विषय आहे. त्यामुळे उत्तर हेच आहे. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता हा जातो राज्य सूचीतला विषय. ठीक आहे. आपण ही गोष्ट पण इतक्यात पाहिली. ठीक आहे. पुढे आहे पथकर आणि विमा कर. बघा, आता बघूया आपण पुढे. भारतीय संविधानातील 7व्या अनुसूचित 3 सूची आहे: संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. समवर्ती सूचीत सध्या 52 विषय आहे, पण मूळ स्वरूपात त्यात 47 विषय आहेत. सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा, रोजगार व बेरोजगारी समवर्ती सूचीत येतात. ठीक आहे. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने राज्य सूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत टाकले.
शिक्षण, वने, वन्य पशु व पक्षी यांचे संरक्षण, वजन व मापे, न्याय व्यवस्थेचे प्रशासन. हे कसं लक्षात ठेवायचं हे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. संसद किंवा विधानसभा दोन्ही समवर्ती सूचित असलेल्या विषयांवर कायदे करू शकते. ठीक आहे, पुढे बघा. आत्ताच 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंह यांनी आरोग्य हा विषय समवर्ती सूचीत टाकण्यात यावा अशी शिफारस केली आहे. आणि सध्या हा आरोग्य हा विषय कुठे आहे तर राज्य सूचित आहे. दोन्ही फॅक्ट्स महत्त्वाचे आहे, नीट लक्षात ठेवा. आत्ताच 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंह यांनी आरोग्य हा विषय समवर्ती सूचीत टाकावा अशी शिफारस केली आणि आरोग्य हा विषय कुठे आहे राज्य सूचित आहे. समवर्ती सूचीतील विषय पुढील प्रमाणे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं आपण सेपरेट व्हिडिओ आणणार आहोत त्याच्यासाठी, मग आपण तेव्हा हे सगळं बघूया. तर याच्यातलं फक्त जे 5 विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचित आले होते ते फक्त आपण बघू, ते कुठे कुठे टाकलेले आहेत बघा. 11A ला टाकलेलं आहे न्यायालयाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांना सोडून सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना. नंतर 17A मध्ये काय टाकले आहे जंगले वने. 17B ला टाकलं आहे वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण. माझं म्हणणं काय आहे, इतक्या डीप मध्ये जाऊन कधी हा प्रश्न विचारला नाहीये की त्यांचा आकडा काय आहे 11A 17B 17A, पण मला असं वाटतं ह्यावेळेस तुम्ही हे पण लक्षात ठेवावं, कारण आयोगाला हे माहिती असतं की विद्यार्थी आता काय काय पाठ करतात. मग आपलं काय काम असतं, आपण याचं म्हणजे अंदाज घ्यायचा असतो की आयोग आता काय विचारू शकतो. कधी कधी पेपर खरंच खूप सोपा निघतो, आपल्या अपेक्षेपेक्षा बाहेर सोपा निघतो. ठीक आहे, पण कधी कधी अवघड पण निघतो. मग ते अवघड नेमकं काय असू शकतं तर हे प्रश्न आपले गेले नाही पाहिजे. ठीक आहे, 11A मध्ये काय टाकलेलं आहे न्यायालयांशी रिलेटेड आहे. 17A मध्ये काय आहे जंगले वने. 17B मध्ये काय आहे वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण. पुढे बघा 25 मध्ये काय आहे शिक्षण, त्यामध्ये तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि विद्यापीठ. ठीक आहे, आणि 47 बरं एक मिनिट हे झालं 1 2 3 4. अजून एक 5वा विषय राहतो आहे बरोबर वजन आणि मापे. तर वजन आणि मापे सध्या मला त्याचा आकडा समजला नाहीये कितव्या नंबरला आहे, पण तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा आता आपण डायरेक्ट 47 नंबरला त्यांनी काय माहिती दिली आहे ती बघून घेऊ. कोणत्याही न्यायालयामध्ये घेण्यात आलेल्या शुल्काचा अपवाद करून कसला शुल्काचा अपवाद करून या सूचीतील कोणत्याही विषयासंदर्भातील शुल्क. मूळ संविधानात या सूचीत एकूण 47 विषय होते, मात्र 11A 17A 17B 20A आणि 33A म्हटलंय त्यांनी. हे बघा इथे आला तो पॉइंट, ते बोल्ड मध्ये लिहिलेलं नाहीये ना त्यांनी, त्यामुळे मला सापडलं नाही. हे बघा दिसलं 33A. मानदंड प्रस्थापित करणे, वजन व मापे वगळता. वजन व मापे प्रमाणीकरण हे केंद्र सूचित आहे. केंद्र सूचित येते. 42व्या घटना दुरुस्ती 1976 ने फक्त वजन मापे हा विषय समवर्ती सूचित गेलेला आहे. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही काय पाठ करा 11A 17A 17B 20A आणि 33A कोणकोणत्या ठिकाणी काय काय आहे ते लक्षात ठेवा. बरं आता काय करू आपण आहे ना थोडक्यात पाठ करूनच घेऊ. बघा पुन्हा आपण सेपरेट काही इकडे येणार नाही आहोत. काय करा 11A सगळ्यात आधी आलेलं आहे ना, मग 11A ला काय करा की न्यायालय. आपलं काही असेल प्रॉब्लेम तर आपण न्यायालयात जातो दाद मागायला, म्हणून सगळ्यात आधी घ्या न्यायालयाशी संबंधित. नंतर 17, आता मी नेहमी 17 बोलले तो खतरा म्हणत असते. ठीक आहे, मग 17 आता खतरा कसा करायचा, जंगलात गेलं ना की भीतीच वाटते ना. आता त्या दिवशी आम्ही ट्रेकिंगला गेलो होतो आमच्या इथे, तर खरंच जंगल होतं साईडने, म्हणजे डोंगरावर होतं ॲक्च्युली ते, पण खरंच भीती वाटायची. असं आणि थोडा काही आवाज आला ना असं वाटायचं बिबट्या आला की काय. तर हे जे असतं ना, तर मग असं लक्षात ठेवा की आपल्याला जंगलात गेल्यावर भीतीच वाटेल ना, मग खतरा असतो ना. मग 17A चं काय बोलायचं 17A
काहील जंगल वने, 17 बोले तो खतरा, खतरावरून 17, 17 मध्ये काय जंगले वने. मग त्याच्यानंतर 2 नंबरला घ्यायचा भीती पण कसली, खतरा पण कसला, वन्य प्राणी आणि पक्षी. वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण घ्या 17B मध्ये. राहतील हे 3 पाठ. पुढे बघा 25ला घ्या शिक्षण, त्यामध्ये तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि विद्यापीठ. ठीक आहे. आता कसं लक्षात ठेवा, आपण 21-22व्या वर्षी आपलं शिक्षण होतं, पण ॲटलीस्ट ज्यांचं वैद्यकीय शिक्षण असेल, समजा 22व्या वर्षी झालं, त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, ते करता करता 25 येते, असं लक्षात ठेवा. 25-26 वय होऊन जातं. हां, किंवा उशिरा झालं तर अजूनही काही दिवस लागतात. ठीक आहे. मग याच्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवा, शिक्षण 25व्या ठिकाणी दिलेलं आहे आणि 33 आहे तर तुमच्या लक्षात राहील. उरलं काय, फक्त वजन आणि मापे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण पुढे बघूया. समवर्ती सूचीमध्ये कोणत्याही कर विषयाचा समावेश केलेला नाहीये. महत्वाचा आहे बरं का, हा पॉइंट खूप 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 महत्वाचा आहे. म्हणजे काही कर विचारलं तर समवर्ती सूचीशी रिलेटेड काही कर विचारलं तर आपण डायरेक्ट ऑप्शन डिलीट करायचं. ठीक आहे. याच्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बघा, समवर्ती सूचीमध्ये कोणत्याही कर विषयाचा समावेश केलेला नाही, म्हणजे समवर्ती सूचीत कोणतेही कर नमूद केलेले नाही. तथापि 101वी घटना दुरुस्ती कायदा 2016 द्वारे संसद आणि राज्य विधिमंडळांना वस्तू व सेवा करासंबंधी कायदे करण्याचा समवर्ती अधिकार दिलेला आहे. ठीक आहे. समजलं. 101वी घटना दुरुस्ती 2016 द्वारे संसद आणि राज्य विधिमंडळांना वस्तू व सेवा करासंबंधी कायदे करण्याचा समवर्ती अधिकार दिलेला आहे. कॉन्करंट पॉवर महत्वाचं आहे. आता ही जी माहिती दिली आहे ना, ही ऑलरेडी आपण बघितली आहे, तरी वाचते. ठीक आहे. करून घेऊ. चला. घटनेने केंद्र व राज्यांमध्ये कायद्याच्या विषयांची विभागणी 3 गटांमध्ये केली आहे. सूची 1 संघ सूची, सूची 2 राज्य सूची, सूची 3 समवर्ती सूची. या तिन्ही सूची व त्यातील विषय 7व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. संघ सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेस आहे. या सूचीमध्ये सध्या 98 विषय आहेत. या सूचीतील काही प्रमुख विषयांमध्ये संरक्षण, बँकिंग, परकीय कामकाज, चलन आणि ऊर्जा, विमा, संचार, आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य, जनगणना, लेखापरीक्षण इत्यादी विषयांचा समावेश होतो. राज्य विधिमंडळाला सामान्य परिस्थितीत राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे. राज्य सूचीत सध्या 59 विषय आहेत. राज्य सूचीतील काही प्रमुख विषयांमध्ये सार्वजनिक व्यवस्था, पोलीस, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, कृषी, तुरुंग, स्थानिक शासन, मत्स्य व्यवसाय, बाजारपेठा, सिनेमागृहे, जुगार इत्यादी विषयांचा समावेश होतो. संसद व राज्य विधिमंडळे समवर्ती सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकतात. समवर्ती सूचीत सध्या 52 विषय आहेत. समवर्ती सूचीतील काही प्रमुख विषयांमध्ये फौजदारी कायदा, नागरी कायदा, विवाह व घटस्फोट, लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन, वीज, कामगार कल्याण, आर्थिक व सामाजिक नियोजन, औषधे, वर्तमानपत्रे, पुस्तके व प्रिंटिंग प्रेस, वजन व मापे इत्यादी. ठीक आहे. हे मी घाईघाईत यासाठी वाचलं कारण आपलं झालेलं आहे, हे सगळं इत्थंभूत आपलं करून झालेलं आहे. ठीक आहे. शेषाधिकार विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. समवर्ती सूचीतील विषयावर केंद्र व राज्य कायद्यात विसंगती किंवा संघर्ष निर्माण झाल्यास केंद्र कायद्यावर चढ असेल. मात्र जर राज्य कायदा राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवला असेल व राष्ट्रपतींनी त्या संमती दिलेली असेल तर त्या राज्यात राज्य कायद्यावर चढ असेल. अर्थात त्या विषयावर संसद पुन्हा कायदा करू शकते जेणेकरून असा नवीन संसदीय कायदा राज्य कायद्याच्या वरचढ असेल. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमधला 8वा प्रश्न बघा. 10 प्रश्न आहे टोटल. भारतीय संविधानातील समवर्ती सूचीमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश आहे. तर आता काय विचारलंय बघा. समवर्ती सूची कशाचा समावेश आहे तर लोकनियंत्रण आणि कुटुंब नियोजन हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता सार्वजनिक आरोग्य आणि मलनिस्सारण आपण इतक्यात वाचलं, राज्य सूचीत आहे. कर असेल तर ते समवर्ती सूचीशी रिलेटेड नसतं, हे आपण इतक्यात पाहिलेलं आहे. ऑप्शन इथेच कट होतात. ठीक आहे. समजला हा प्रश्न. समवर्ती सूचीत कोणता आहे. लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन. पुढे बघा. खालीलपैकी कोणत्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या सत्ता विभाजना संबंधीच्या केंद्र सूचीचा भाग नाहीत विचारला आहे. नाहीत. तर याचं उत्तर आहे उच्च न्यायालयाचे अधिकार, हे त्याचं उत्तर येतं. आपण सगळे ऑप्शन वाचू. राज्य शासनाने चालवलेली लॉटरी,
केंद्र सूचीचा भाग नाही विचारताय. राज्य शासनाने चालवलेली लॉटरी, बँक व्यवसाय, वजन आणि मापे यांचे मानके प्रस्थापित करणे. बघा प्रश्न पुन्हा वाचते. खालीलपैकी कोणत्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या सत्ता विभाजनासंबंधीच्या केंद्र सूचीचा भाग नाहीत? त्याचं उत्तर दिलेलं आहे 3. फक्त ड, उच्च न्यायालयाचे अधिकार. ठीक आहे, हे केंद्र सूचीचा भाग नाही. खाली बघा काय दिलेलं आहे. भारत देशाच्या राज्यघटनेत न्यायव्यवस्था एकात्मक असून न्यायिक अधिकारांची विभागणी करण्यात आलेली नाही. ठीक आहे, आता केंद्र सूचीतले विषय काही दिलेले आहेत, आपण ते बघून घेऊ. संरक्षण, सैन्य दले, अणुशक्ती, खनिजे, परराष्ट्र व्यवहार, नागरिकत्व, रेल्वे, पोस्ट, राष्ट्रीय बँक व्यवहार, खाणी, तेल क्षेत्र, गुप्तहेर संघटना. ठीक आहे, आणि आजच्या व्हिडिओमधला शेवटचा आपला प्रश्न बघा. समवर्ती सूचीत खालीलपैकी कोणता विषय नाही? आता मी तुम्हाला काय म्हटलं की फौजदारी म्हटलं तर समवर्ती सूची सोबत जोडायचा. इथे फौजदारी आहे, इथे फौजदारी आहे. विवाह, घटस्फोट पण याच्यातच येतो. म्हणजे आता बघा ब याच्यात ब आहे, याच्यात ब आहे, म्हणजे हे तर उत्तर येणार नाहीच. कारण याच्यात फौजदारी त्यांनी काय विचारलंय, समवर्ती सूचीत खालीलपैकी कोणता विषय नाही विचारलंय ना, पण हा विषय तर फौजदारी जे आहेत ते समवर्ती सूचीत येतात. ब मध्ये इथे फौजदारी, ब ऑप्शन इथे आहे, ब ऑप्शन इथे आहे, त्यामुळे हे येणार नाही. नंतर विवाह आणि घटस्फोट हे पण समवर्ती सूचीत येतं, हेही आपल्याला कन्फर्म माहिती आहे, हा पण ऑप्शन येणार नाही. उरता ऑप्शन काय, सार्वजनिक आरोग्य. म्हणजे कन्फर्म ऑप्शन जरी माहिती नसेल ना, कन्फर्म उत्तर जरी माहिती नसेल तर अशा पद्धतीने उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. ठीक आहे, पुढे बघा. विषय 7व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून आपण ही संकल्पना घेतलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण कालच्या व्हिडिओपेक्षा पण आजचा व्हिडिओ मोठा झालाय. बघा अशा पद्धतीने आपण आज मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न बघितलेले आहेत. ठीक आहे, याच्यानंतर मी एक व्हिडिओ घेऊन येईल ज्याच्यात मूलभूत कर्तव्य कसे सिक्वेन्सने लक्षात ठेवायचे हे बघू. तो व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून त्याच्या पुढचे प्रश्नांवरचे व्हिडिओ पूर्व आणि मुख्यला आलेले ते आपले लगेच उत्तर सुटायला मदत होईल. ठीक आहे, लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.